संसदेच्या स्थायी समितीच्या बैठकीमध्ये नीट पेपर फुटेच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार संघर्ष पाहायला मिळाला। एनटीएनं अद्यापही अधिकृतपणे हा पेपर लीक असल्याचा दावा फेटाळून लावलेला आहे आणि या महत्त्वाच्या बैठकीमध्ये विरोधकांनी राष्ट्रीय परीक्षा एनटीएला सुद्धा धारेवर धरलाय, तर सत्ताधारी पक्षाकडून एजन्सीचा बचाव करण्याचा प्रयत्न केला गेला। बैठकीत विरोधी खासदारांनी विचारलेल्या तिखट प्रश्नांना तोंड देताना एनटीएनं अद्यापही अधिकृतपणे हा पेपर लीक असल्याचा दावा फेटाळून लावलाय। जोपर्यंत सीबीआय या प्रकरणाचा तपास करून अधिकृत अहवाल सादर करत नाही तोपर्यंत एनटीए याला पेपर फुटी मानणार नाही, अशी भूमिका एनटीएचे महासंचालक अभिषेक सिंग यांनी जाहीर केली आहे। महत्त्वाची अपडेट, संसदेच्या स्थायी समितीच्या बैठकीमध्ये नीट पेपर फुटीच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार संघर्ष पाहायला मिळाला। एनटीएनं अजूनही अधिकृतपणे हा पेपर लीक असल्याचा दावा फेटाळून लावलेला आहे आणि या संदर्भात आपण बोलूयात। आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्या सोबत आहेत। शिवाजी, काय म्हणणं आहे विरोधकांचं आणि सत्ताधाऱ्यांचं यावर? संसदेच्या स्थायी समितीच्या बैठकीमध्ये या संदर्भामध्ये सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये संघर्ष पाहायला मिळाला। विशेष म्हणजे राष्ट्रीय परीक्षा एजन्सीला यावेळी जे सदस्य आहेत त्यांनी धारेवर धरलं। सत्ताधारी पक्षाकडून एजन्सीचा बचाव करण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संसदेच्या शिक्षण, महिला, बाल, युवा आणि क्रीडा विषयक स्थायी समितीवर एनटीएच्या महासंचालक अभिषेक सिंग स्वतः उपस्थित होते। यावेळी विरोधी पक्षाच्या खासदारांनी अनेक प्रश्न उपस्थित केले। एनटीएने या संदर्भामध्ये अद्यापपर्यंत पेपर लीक झाला होता हे जाहीर केलेलं नाही किंवा या संदर्भामध्ये कुठलीही मान्यता दिलेली नाहीये। या सगळ्या संदर्भामध्ये समितीचे अध्यक्ष असलेल्या दिग्विजय सिंग यांनी सांगितलं, जर पेपर लीक झालाच नव्हता मग सीबीआय चौकशीची गरज काय होती, असा सवाल केला। 2024 मध्येही जो पेपर लीक झाला होता त्यावरती डॉक्टर के राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली होती, त्याचं काय झालं असाही सवाल दिग्विजय सिंग यांनी उपस्थित केलेला आहे। तर एकंदरीत जर पाहिलं तर अभिषेक सिंग यांनी हे मान्य केलेलं नाही की पेपर लीक झाला होता, म्हणजे एनटीएची या संदर्भामध्ये चूक आहे। या संदर्भामध्ये कुठलंही त्यांनी भाष्य केलेलं नाहीये पेपर। आणि सगळ्यात महत्त्वाचं जर पेपर लीक झाला नव्हता, सीबीआय चौकशी का, पेपर रद्द का करण्यात आला, त्यानंतर पुनर्परीक्षा का घेण्यात आल्या, नाही बरोबर। आता यावर सीबीआयचा अहवाल सुद्धा आता नेमका काय होतो त्याकडे सुद्धा लक्ष असेल। अपडेट घेत राहू शिवाजी, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।